मराठा बांधवांना आरक्षण मिळावे यासाठी कडगाव येथे भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले। या पदयात्रेत परिसरातून हजारोच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले। मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे ही पदयात्रा काढण्यात आली। यामध्ये विविध समाज घटकातील लोकांचाही सहभाग होता। शाळकरी मुलांनी काळ संकटाचा पण वारसा संघर्षाचा असे फलक घेऊन आणि शिवरायांच्या वेशात सहभाग घेतला। यावेळी मिलिंद देसाई, प्रकाश पाटील, संदीप देसाई बेंगरूळ, बाबा नांदेकर, प्रकाश डळेकर, अजित देसाई, ऋषिकेश जाधव, कॉम्रेड सम्राट मोरे, बाजीराव देसाई, शशिकांत पाटील, संतोष मेंगाने निळपण, रामदास देसाई, अरुण देसाई, मानसिंग पाटील, काकासो देसाई, रमेश रायजादे आदींसह मराठा बांधव उपस्थित होते। लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्याला। अरे जर आमचा मराठा त्या मुंबईमध्ये येऊन छत्रपती शिवरायांचा माळा मुंबईमध्ये येऊन त्याला खाऊ गल्ल्या बंद करायला लावल्या, तुम्ही शौचालय बंद केले, त्याला पाणी मिळू दिलं नाही, अशा पद्धतीची भूमिका घेणाऱ्या देवेंद्र फडणवीसचा पहिल्यांदा मित्रांनो निषेध व्यक्त केला पाहिजे। अरे गेल्या अनेक वर्षापूर्वी जे मराठे आपल्या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरतात, जे मराठी आपल्या लेकरा बाळांच्या भविष्याच्या नोकरीसाठी, भविष्याच्या शिक्षणासाठी, माझ्या मुलाची फी माफवावी, माझ्या मुलाला नोकरीमध्ये आरक्षण मिळावं, ही भूमिका जर घेत असतील तर मित्रांनो तुम्हाला लाज का आरक्षण द्यायला वाटते याचं उत्तर तुम्ही मित्रांनो दिलं पाहिजे। माझी जाहीर विनंती आहे या सरकारला। आणि जर का गेल्या वेळी तुम्ही सांगितलं आरक्षण देतो, तुम्ही अदानीला अंबानीला या ठिकाणी देश विकला, अनेक आमच्या तुमच्या गावातल्या गायरांच्या जमिनी त्या अदानीला अंबानीला दिल्या, पण मराठी बांधवासाठी जे काय आरक्षण द्यावं लागतंय त्या आरक्षणाची मित्रांनो घटना दुरुस्ती करता तुम्हाला आली नाही। म्हणजे एका बाजूला देतो म्हणायचं, दुसऱ्या बाजूला दुसऱ्याला देश विकायचा, अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळे सबंध महाराष्ट्रातला मित्र मराठी बांधव आता पिटून उठलेला आहे। आणि आता ही पेटलेली ज्योत मित्र कदापि विझणार नाही, या सरकारला एवढं ध्यानात ठेवा।